धन्यवाद मनोज सर. पहिला चेंडू मला वाटतं गोलंदाजाचा पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि मला वाटतं 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावेने संघाचा श्री गणेश होतोय. तो मला वाटतं नवानगर. दोन्ही संघांना एक सूचना आहे की आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे, जेणेकरून तुमच्या खेळाडूंची नावं तुमच्यापर्यंत पोहोचली गेली पाहिजेत. तर सामन्याकडे जाऊया. दुपारचं सत्र. मनोज सर, वारा देखील पूर्णपणे शांत आहे. गोलंदाज 10-12 पावलांचं अंतर घेऊन ओव्हरपिच चेंडू होता. आता मात्र बॅट्समनला पूर्णपणे बीट करून ठेवलंय. चेंडू जातोय निर्धाव. विकेट किपर आपली चांगली भूमिका पार पाडतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते मैदानामध्ये. वेदांत एका बाजूकडे पाहिलं तर नवानगर आणि क्षेत्ररक्षण करतो तो संघ. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू होता. फॉलोतरमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होतं, परंतु थोडासा मिसफील्ड करतोय क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण होते. मिडॉनला चेंडू जातोय. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 3. तर दुपारच्या सत्रामधील मला वाटतं हा पहिला सामना असेल. नवानगर विरुद्ध गणेश कृपा नाडन. अशा दोन्ही बलाढ्य संघांमधील हा सामना रंगतोय. देऊळकाटा स्टेडियम, पाळेकरवाडी. भव्य दिव्य असं हे मैदान. अनेक वर्षापासून चर्चित असलेलं. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू. आता मात्र मिड ऑनला चेंडू जातो. एक धाव पूर्ण होते. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. ते मला वाटतं क्षेत्ररक्षकाकडून पुन्हा एकदा एका धावेवरती समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज क्षेत्ररक्षणामध्ये पाहणी करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू 1 बाउन्स चौकार. 4 धावा. या सामन्यातील मला वाटतं हा पहिला चौकार. तर धावसंख्या झाली ती मला वाटतं 8. फुलटॉस चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस टाइम फटका. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. चांगल्या रीतीने गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली होती 10. पंच इशारा करतात की पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10. दोन्ही संघांना सूचना असेल. सामने 3-3 षटकांचे राहतील. तिन्ही फ्रेश गोलंदाज असतील, याची देखील नोंद घ्यायची. गोलंदाजचं नाव प्रसाद. तर अनिकेत क्षेत्ररक्षणाचा विचार करताना पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. आखूड टप्प्याचा चेंडू. थोडासा मिस टाइम फटका. फ्लंबल होतं. क्षेत्ररक्षण रनआउटची संधी होते का पाहूया. आणि पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. पहिला बसलाय धक्का तो मला वाटतं नवानगर या संघाला केतनच्या स्वरूपात. थोडासा फ्लंबल झाला होता. विकेट किपर त्यानंतर चांगलं कमबॅक केलं आणि रनआउटची संधी मिळाली होती आणि त्या संधीचा पूर्णपणे फायदा घेतलाय तो विकेट किपर याने. पहिला गडी बाद होतोय 10 या धावसंख्येवरती. केतन तिर्लोटकर हा मोठा फलंदाज मला वाटतं रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. कुठेतरी स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतली असेल, असं झालं असेल त्याला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. बॅट्समन 12वा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये यायचा आहे. असलान. ओके असलान पुन्हा एकदा
प्रसाद गोलंदाजी मार्क राईट मोरते विकेटने पुन्हा एकदा सुंदर चेंडू मोठा मटका मारण्याचा प्रयत्न पाहूया क्षेत्ररक्षक येतो झेल खाली झेलची नाममात्र संधी होते का पाहूया थोडासा फ्लंबल झाला क्षेत्ररक्षक बघत राहिला चेंडू तोपर्यंत सीमारेषा पार चौकार असलान पहिल्या चेंडूवरती पूर्णपणे आपला इरादा स्पष्ट केलाय असलान याने पुन्हा एकदा थोडस मला वाटतं विकेट किपर याने क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी देखरेख केली आहे पाहूया पुन्हा एकदा प्रसाद याचा पुढील चेंडू असलानसाठी राईट मोठ्या विकेटने ओव्हरपीच चेंडू त्याला खेळलाय मला वाटतं मिड ऑफच्या दिशेने पुन्हा एकदा षटकार असल्याने याने आपला पूर्णपणे इरादा स्पष्ट केलाय 3-3 षटकांचा सामना आहे सेट होऊन चालणार नाही मोठे फटके मारावे लागतील पूर्णपणे आणि तसंच मला वाटतं पवेलियन मधून सेट होऊन आलाय असं दिसतोय पहिल्या चेंडूवरती चौकार दुसऱ्या चेंडूवरती षटकार आता मात्र तिसरा चेंडू पाहूया मंडळाच्या स्वयंसेवकांनी बाउंड्री लाईनचा दाबा घ्यायचा आहे प्रसाद थोडासा मला वाटतं कमबॅक करावं लागेल प्रसाद याला पुन्हा एकदा मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक राहील बघत चेंडू फरार टांगा पलटी गोडे पडार हा मात्र येतोय षटकार धाव संख्या झाली ती मात्र 26 पहिल्या षटकाचा जर विचार केला धाव संख्या होती मनोज सर 10 त्यानंतर केतन सारखा मोठा फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आला असलान याने पूर्णपणे जी थोडीशी संत गतीने सुरुवात होती ती मात्र बाजू पूर्णपणे फिरवली आहे धाव संख्या झाली ती एक गडी बाद 26 पुन्हा एकदा प्रसाद याला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल असलान पूर्णपणे सेट आहे पुन्हा एकदा आकू टप्प्याचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मला वाटतं स्क्वेअर लेग शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू येतोय मला वाटतं फलंदाज थोडासा फ्लंबल झाला होता चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा पूर्ण होत आहेत यशस्वीरित्या ज्या ठिकाणी एकदा होती त्या ठिकाणी 2 धावा पूर्णपणे पळून काढल्यात धाव संख्या झाल्या ती एक गडी बाद 28 आता मात्र सामना कधी इकडे कधी तिकडे कधी नवानगर तर कधी मला वाटतं गणेश कृपा नाडन या संघाच्या बाजूने जाताना दिसतोय हेच आहे पावसाळ्या क्रिकेटची मजा कधी इकडे कधी तिकडे पुन्हा एकदा प्रसाद गोलंदाजी मार्कवर पंचांच्या मला वाटतं डाव्या बाजूने गोलंदाजी करताना पुन्हा एकदा आकू टप्प्याचा चेंडू शॉर्ट पिच घेऊन चेंडू होता पंचांनी वाईटची दाद मागतोय पंच सिग्नल देत आहेत षटक संपल्याची खून करतायत 2 षटकाच्या समाप्तीनंतर मनोज सर धाव संख्या झाली ती मात्र 28 पहिल्या षटकाचा जर विचार केला वेदांत याने खरोखरच चांगली गोलंदाजी केली होती 10 धावा खर्च केल्या होत्या आणि आताच्या या ओव्हरमध्ये प्रसाद याने मला वाटतं 18 धावा खर्च केल्या म्हणून म्हणतो हे क्रिकेट आहे कधी इकडे तर कधी तिकडे कधी फलंदाज सरस तर कधी गोलंदाज सरस नवानगर संघ प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीचा विचार केला आतापर्यंत जर विचार केला म्हणून सर पूर्णपणे बाजू नवानगर या संघाच्या बाजूने परंतु नाडन हा संघ देखील कमी नाहीये गोलंदाजचं नाव मित्र सिद्धू पंचांच्या मला वाटतं उजव्या बाजूने गोलंदाजी करेल मला वाटतं थोडासा लाईन भटकतोय रनआउटची संधी होते का पाहूया आणि मला वाटतं रनआउटची संधी हुकते एक धाव पूर्ण होते का पाहूया हो नक्कीच एक धाव पूर्ण होईल पंचांनी वाईट नाही ना पंच ओके धाव संख्या झाली ती मला वाटतं 29 रनआउटची संधी होती परंतु गमावले म्हणून सर धाव संख्या झाली ती 29 शेवटचं हाणामारीचं षटक धाव संख्या कितपर्यंत जाऊन पोहोचेल मनोज सर या ठिकाणी मी नक्कीच सांगेन जर समोरील संघ आहे तो तिर्लोडचा संघ आहे उत्तुंग फटके या ठिकाणी पाहायला मिळतीलच आत्ताचा हा षटकार आलाय नक्कीच जर मी नक्की सांगेन की कमीत कमी 40 धावा या 3 षटकामध्ये हा नवानगरचा संघ नक्कीच बनवू शकेल
तर असलांच्या बॅटमधून आलेला पुन्हा एकदा धमाकेदार खणखणीत षटकार. पुन्हा एकदा सिद्धू याचा पुढे चेंडू असलांसाठी ओरपी चेंडू. मिनी हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता. प्रयत्न राहतात, परंतु एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न होता. वेगाने जातोय असलान आणि मला वाटतं 2 धावा पूर्ण होत आहेत. डीप बॅकवर्डच्या दिशेने चेंडू जातोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली ती मला वाटतं 37. असलान ज्यावेळी मैदानात आला असलान भाटकर, मनोज सरांनी सांगितलं या ठिकाणी 41 धावा एक फायटिंग टोटल होऊ शकते. नक्कीच 40 ते 45 धावा जर झाल्या तर फायटिंग मॅचला मजा देखील नक्कीच येईल. दुपारचं सत्र आहे, वाऱ्याचा देखील फायदा घेता आला पाहिजे फलंदाजांना. धावसंख्या झाली ती 37. एक गडी बाद 37. मनोज सरांचं म्हणणं आहे देखील 45+ होऊ शकते धावसंख्या. असलान मोठ्या फटक्यांसाठी अजूनपर्यंत जाणला जातोय. आता मात्र स्लोअर पद्धत चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक बघता चेंडू वन बाउन्स, षटकार, फ्लॅट षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. असलान भाटकरच्या बॅट मधून निघालेला खणखणीत दणदणीत धमाकेदार षटकार. धावसंख्या झाली ती 43. सिद्धू पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने आखूट टप्प्याचा हाफ ट्रॅकवर पडलेला चेंडू. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. थ्रो मला वाटतं चुकीचा आहे. तर 2 धावा पूर्ण होत आहेत. खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी मनोज सर म्हणता येईल. एक धावसंख्या तुम्हाला वाचावी लागेल, तुम्हाला डिपेंड करायची आहे धावसंख्या. तर धावसंख्या झाली ती मला वाटतं 45. शेवटचं षटक मनोज सरांनी नक्कीच म्हटलं होतं 40+ धावसंख्या होणार. ओरफी चेंडू आता मात्र मिस टाइम होतोय. मोठा फटका मारण्याच्या नादात थोडासा डचकला आणि निर्धाव चेंडू. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. धावसंख्या झाली मला वाटतं 45 आणि 46 धावांची एक फायटिंग टोटल या ठिकाणी ठेवली आहे. चला आपण जाऊया मनोज सरांकडे. धन्यवाद. या ठिकाणी पाळेकर सर, मी नक्कीच तुम्हाला सांगेन, सुरेख असं समालोचनही ऐकलं. तुमची गणना ही नक्कीच मी करेन, परंतु मित्रांनो मी नक्कीच सांगेन, हे जे टार्गेट ठेवलंय हे क्रिकेट खेळाडू, आपण कॉमेंट्री कक्षामध्ये ज्यावेळेस बसत असतो त्यावेळेस आपल्या हातामध्ये माईक असताना खेळाडूंची ओळख ही महत्त्वाची असते. आणि खेळाडूंची ओळख, कोणता खेळाडू कुठे काय करेल, कुठे खेळेल, कोणता गोलंदाज काय करेल, यासाठीच मी तुम्हाला सांगतो की जे मी टार्गेट सेट केलं, जे 45 या 45 धावा हे नक्कीच हा संघ बनवेल. 3 षटकांचा खेळ आहे. 3 षटकामध्ये 45 धावा म्हटलं तर या मैदानावरती मोठं लक्ष आहे. आणि समोरच्या संघाला सुद्धा मी नक्कीच सांगेन, तुम्ही कसून प्रयत्न करा. यामध्ये तुम्ही या शृंखलेमध्ये परत याल हे नक्की आशा बाळगतो. नक्कीच तुम्ही या ठिकाणी सुरेख फलंदाजी करा. खरोखर तुमची फलंदाजी जर चांगली असेल, चांगली दिसेल, तर नक्कीच मी या खेळाडूंनाही ओळखेन. कारण समोरील खेळाडू आहेत हे आहेत नाडणगावचे खेळाडू आहेत. जवळपास म्हटलं की पडेल गावापासून खूप दूर नाही नाडणगाव, परंतु या ठिकाणी तिरलोड गाव हा आणि तिरलोड गावातील खेळाडू हे माझे खेळाडू आहेत. मी प्रत्येक वेळी त्यांना सातत्याने अभ्यास मॅच, प्रॅक्टिस मॅच करत असताना पाहत असतो. अरमान असेल आणि नक्कीच हे खेळाडू खरोखरच या ठिकाणी राज असेल, भरपूर या ठिकाणी केतन तिरलोडकर हे नाव सुद्धा एक मोठं आहे आणि हा संघ खेळतोय. परंतु मॅचला सोडणारा हा संघ नाही आहे. त्यासाठी तुम्हाला झगडावं लागेल, प्रयत्न करावा लागतील, कारण या ठिकाणी समोरचा संघ तिरलोड गावचा आहे. मित्रांनो, माझ्या गावातला जरी संघ असला तरी समोरचा संघही माझा आहे. मी नक्कीच सांगेन, तुम्ही प्रयत्न करा, मेहनत करा, यश नक्की तुमच्या पाठीशी असेल. परंतु तुल्यबळ संघाच्या समोर खेळताना तुम्हाला यशस्वी प्रयत्न करावे लागतील. धन्यवाद. नक्कीच मनोज सर. तर यानंतर होणारा सामना जैतापूर विरुद्ध गांगेश्वर तरळे. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी कॉम्बॉक्स मध्ये नाणेफेक करण्यासाठी यायचंय. विनंती असेल, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. या ठिकाणी मी नक्कीच सांगेन की आज जो दळे गावचा हा संघ आहे, जो जैतापूर दळे या गावचा संघ, या खेळाडूंना मी ओळखतो, तसेच गांगेश्वर संघातील सर्व खेळाडू ओळखतो. मित्रांनो, ज्या ठिकाणी सौंदळमध्ये जी फायनल मॅच 1 नंबरची ट्रॉफी घेऊन आलेला गांगेश्वर तरळे हा संघ, तसेच या वर्षातील माध्यमातील वैभववाडीमध्ये सुद्धा
फायनल मॅच घेऊन आलेला आपल्या एक नंबरचं ट्रॉफी घेऊन आपल्या घरी आलेला संघ आहे आणि त्याच्या अपोजिटला दळे संघ हा खेळतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा देईन की तुम्ही यशस्वीरित्या या ठिकाणी खेळ करा. समोरच्या प्रेक्षकांना, जे प्रेक्षक वर्ग आहे, प्रेक्षक नसेल तर क्रिकेटमध्ये मजा येत नाही आणि प्रेक्षक नसेल तर क्रिकेट हा खेळ नाही आहे. मग या ठिकाणी सुद्धा मी सांगेन, ह्या पावसामधील ही शृंखला या ठिकाणी बनते तर नक्कीच मी तुम्हाला सांगेन की तुमचा खेळ सातत्याने दाखवत राहा मित्रांनो. धन्यवाद. मी या ठिकाणी चालतोय पुन्हा एकदा पाळेकर सरांकडे. धन्यवाद मनोज सर. मनोज सरांनी सांगितलंय की प्रेक्षक कुठल्याही कार्यक्रमाचे केंद्रबिंदू असतात. प्रेक्षक नाही तर कुठलाही कार्यक्रम मनोज सर होऊ शकत नाही. तर बघा, पावसाळी डबल ओव्हर क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील देऊळकाटा स्टेडियमवरती तमाम गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. जसं जसं संध्याकाळचं सत्र येईल तसं तशी प्रेक्षकांची गर्दी वाढत जाईल. नक्कीच सांगतो, अनुभव आहे बराचसा या मैदानाचा. तर आपण सामन्याकडे जाऊया. दुपारच्या क्षेत्रातील पहिली इनिंग संपली, सेकंड इनिंगला सुरुवात होते. एक मोठं टार्गेट सेट केलंय नवानगर या संघाने. 46 धावांची गरज असेल. गोलंदाजी मार्कवर यासिन वाडकर. तर केतन तिर्लोटकर. तर स्ट्राईकला फलंदाज आहे तो वेदांत. पहिला चेंडू बॅकच्या रडार मध्ये, बघता बघता चेंडू शी मारे शापार षटकार. धाव संख्या झाली आहे ती 6. मनुष्य संघाचा श्री गणेशा केलाय तो 6 या धावसंख्येने. पुन्हा एकदा केतनवर केलेला हल्ला कमबॅक करेल का? पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू पंचांगडी वाईटची दाद मारतोय. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता जेणेकरून मोठे फटके मारता येणार नाहीत. तर प्रयत्न यशस्वी होत आहेत केतनचे. केतन देखील मनोज सर कच्च्या गुरुचा चेला नाही. तू शेर तर मी सवा शेर. पुन्हा एकदा केतन पंचांच्या डाव्या बाजूने. आता मात्र अलॉंग द कार्पेटचा फटका. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. 2 क्षेत्ररक्षक रवले बघित आणि चेंडू गेलो गॅपीत. येतोय दणदणीत चौकार. धाव संख्या झाली ती 10. मनोज सर, आग दोनों तरफ बराबर है. आग दोनों तरफ बराबर है. कधी चेतन हेवी ठरतोय तर कधी वेदांत. कधी निर्धाव येतोय तर कधी षटकार तर कधी चौकार. हेच आहे पावसाळी क्रिकेटची मजा. नक्कीच या ठिकाणी मी पाळेकर सर सांगेन, वेदांतची बॅटिंग सुद्धा खूप चांगली आहे आणि हा चेंडू सुद्धा फ्रंटवर येऊन या ठिकाणी ज्याने चेंडूचा इस्तेमाल केला आणि या ठिकाणी केतनने सुद्धा त्याला एक चांगली गोलंदाजी केली है. एक षटकार एक चौकार. अगर देखा जाए दोस्त, मैं जरूर कहना चाहता हूँ, केतन हार मानने वाला सा खिलाड़ी नहीं है. केतन तिर्लोटकर हुनर खिलाड़ी है. मैं जिसकी बाजू नहीं ले रहा हूँ, सामने वाले बल्लेबाज वेदांत की भी बाजू ले रहा हूँ क्योंकि वेदांत एक महान खिलाड़ी है. मैंने देखा है नाडन गांव में इस खिलाड़ी को. अगर देखा जाए तो अभी यहाँ पर कुछ ना कुछ करना पड़ेगा. जबकि स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज है, बचे हुए कहीं 2 गेंद है. राइट आर्म ओवर द विकेट. इस बीच गेंद को खेल दिया डीप मिड विकेट की दिशा में. गेंद तो चली गई है, इक्का दूसरे का सहारा जरूर ले रहे और स्ट्राइक दे रहे क्योंकि वेदांत के पास ये जाना है. क्योंकि वेदांत अगर स्ट्राइक के ऊपर है तो मैच में कमबैक कर सकता है. वेदांत की विकेट इंपॉर्टेंट है, ये गेंदबाज को भी पता है और फील्डर को भी पता है. अगर इनकी कैच मिले तो मैच में हम कमबैक कर सकते हैं. जी हाँ, टोटल स्कोर है 12 रन. श्रेष्ठ पालेकर सर, आपकी कमेंट्री सुनकर बहुत अच्छा लगा. अंकित पालेकर सर, बहुत अच्छा लगा है. और इसी बीच गेंद, और इस बार गेंद को खेल दिया 1 रन 1 बाउंस. जबकि हाथ में चली जाती, यासिन वाडकर आकर गेंद को फील्ड करे. डीप लॉन्ग ऑन की तरफ जैसे गेंद आई है और थोड़ा सा दबाव बनाने वाली बल्लेबाजी. ओवर की समाप्ति. पहले ओवर के बाद टोटल स्कोर है 13 रन. अब बचे है 12 गेंदे, जबकि 3-3 ओवर का मैच. और अगर देखा जाए 12 गेंदे में अब जीतने के लिए चाहिए बारह गेंदे में 33 रन की जरूरत है. ये एक अस्त्र है. जहां तक अगर देखा जाए, रत्नागिरी एक्सप्रेस अपने रोजी रोटी के लिए नवानगर गांव में रहने वाला रत्नागिरी एक्सप्रेस मानी जाती है. जबकि इसी बीच यासिन वाडकर गेंदबाज के लिए आते हुए टीम की ओर से अगर देखा जाए दूसरा ओवर लेकर गेंदबाज के लिए तैयार. सामने वेदांत जैसा बल्लेबाज और सामने उतना ही अच्छा गेंदबाज, जबकि यहाँ पर यासिन वाडकर राइट आर्म ओवर द विकेट. इसी बीच गेंद बैट टू बॉलर तो जरूर है, बट यहाँ पर अगर देखा जाए इस बार गेंद को खेल दिया, कहीं ना कहीं फील्डिंग करे
तो थोड़ा सा मुश्किल बन जाता है गेंदबाज के लिए, इतने रफ्तार से गेंदबाजी करे आगे जाकर, जैसे कि पीछे आना, पीछे आकर गेंद को फील्ड करना थोड़ा सा मुश्किल बन जाता है। बट इसे बीच यहाँ पर 1 रन तो बन गए। अगली गेंद लेकर अपने बॉलिंग मार्फत गेंदबाजी के लिए तैयार, राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे। सामने बिल्कुल बल्लेबाज है स्ट्राइक के ऊपर, प्रसाद स्ट्राइक के ऊपर। जिम्मेदारी के साथ खेलना है भाई, इस श्रृंखला में कमबैक करना है तो निश्चित रूप से आपको जीतना है। दोनों टीम को बहुत सारे चांस है। राइट आर्म ओवर द विकेट, इसी बीच यासीन वाडकर की ये गेंद को डीप फाइन लेग की तरफ खेल दिया है। आज के दिन में अगर देखा जाए जिस तरह से अंपायरिंग कर रहे हैं संतोष जी पालेकर सर स्ट्राइकर अंपायर के रूप में, और स्क्वायर लेग की दिशा में अंपायर है आतिश मुलम। बहुत ही अच्छी अंपायरिंग, बहुत अच्छा कमेंट्री कक्ष में मैं जरूर कहना चाहता हूं, जैसे कि हमारे कल्पेश जी सालुंके सर। टोटल स्कोर है 16 रन। अंकित पालेकर सर, अगर देखा जाए जैसे कि दोस्तों देवगढ़ तालुका में हमारे लिए जिस तरह हमारे साथ कमेंट्री कक्ष में अगर देखा जाए तो जिस तरह से योगेश पेंडुलकर सर, बहुत ही अच्छी कमेंट्री जबकि मराठी में मैंने सुनी थी। और इसी बीच गेंद ऑफ स्टिक से थोड़ी बाहर रहने वाली गेंद सीधे कीपर के दस्ताने में चली जाती है। इसी गेंद के ऊपर अगर देखा जाए तो कोई रन नहीं, दबाव बनाने वाली गेंदबाजी योगेश पेंडुलकर सर, जिनका नाम तो मैं हमेशा लूंगा, बहुत ही अच्छी कमेंट्री। और इस बार अगर देखा जाए हमारे अंकित पालेकर सर, और देखा जाए तो जैसे कि हमारे कल्पेश सालुंके सर, अमित सालुंके सर, जिनका इंतजार जरूर रहेगा, बहुत ही अच्छे कमेंटेटर्स। राइट आर्म ओवर द विकेट, और इसी बीच गेंद को थोड़ा सा लेग स्टिक बेट किया है और यहाँ पर अंपायर का वाइड का इशारा। एक और अतिरिक्त रन, इक्का दूसरे का सहारा। टोटल स्कोर है 17 रन 70। अगर देखा जाए आज की पूरी जिम्मेदारी एकता स्पोर्ट्स की ओर से अगर देखा जाए कल्पेश सालुंके सर पूरी जिम्मेदारी निभा रहे हैं। प्रसाद सालुंके जिन्होंने भी, और साथ में अगर देखा जाए जैसे कि यहाँ पर विशाल पालेकर सर, बहुत ही अच्छा नियोजन आयोजन के साथ ये श्रृंखला मनाई गई। इस बार गेंद को खेल दिया शॉर्ट मिड विकेट की तरफ, गेंद चली जाती है। अलोंग द कारपेट जरूर खेला है अंकित, अगर बात हो जाए तो ये अलोंग द कारपेट ये क्रिकेट है, बट जहां तक आपको जरूरत है बड़े हिट, बड़े शॉट, बड़े छक्के लगाने, क्योंकि टोटल अगर देखा जाए बीट है जहां तक 40 रन का पीछा करना है। मैंने तो लक्ष्य तय कर लिया था कि नवानगर टीम हमारी तिरलोड गांव की टीम है 45 के आसपास पहुंच जाएगी। अच्छा खासा अरसलान का बल्ला चला, आपको भी आपका बल्ला चलाना है मेरे भाई। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी के लिए तैयारी, से पीछे गेंद यहाँ पर हिट कर दिया, बहुत ही बड़ा हिट, और जाने जाए माने जाए तो ये छक्का। 6 रन, इसी 6 के मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 25 रन। आप ये तमाम दर्शक इस मैच का आनंद ले रहे एमएस स्पोर्ट्स के ओर से, जैसे कि यहाँ पर अक्षय पांचाल हो, मनीष पीसे सर हो, देखिए जिनकी अगर देखा जाए जहां तक एमएस स्पोर्ट्स की मैं बात की जाए तो यूट्यूब लाइव के माध्यम से आप देख रहे हैं, तरेला से है, हर एक को पहचान है। राइट आर्म ओवर द विकेट यासीन, और इसी बीच गेंद बिग 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 हिट, और एक हवाई सफर, दूसरा छक्का। अब यहीं से केतन कह रहे भैया क्या कर रहा तू, कैसे गेंदबाजी कर रहा है, मैच तो नजदीक आ गई है, और जहां तक ये 2 छक्के क्यों लगाने दिए, अच्छी बात है, अच्छा क्रिकेट है। एक तो गेंदबाज के ऊपर बल्लेबाज हावी होता है, और यहाँ तो गेंदबाज भी गेंदबाज बल्लेबाज के ऊपर भी गेंदबाजी अच्छा डालता है। बेहतरीन टोटल अगर देखा जाए तो टोटल स्कोर है 31 रन। अब जीतने के लिए चाहिए 6 गेंदे में 15 रन। मैच अगर देखा जाए दोनों तरफ इस विकेट इस मैच को देखा जाए, मैं चला जाता हूं अंकित भाई, अंकित सर पालेकर, जिनके पास क्योंकि बहुत ही अच्छी कमेंट्री सुनने के लिए भी हमें अच्छा लगता है। अंकित पालेकर सर, इस टीम में अगर देखा जाए हासिब भी बहुत सारे खिलाड़ी दिखाई देंगे। गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है, नए गेंदबाज अनिकेत गेंदबाजी के लिए आते हुए। नक्कीच सर, पहिल्या 2 षटकांचा जर विचार केला धावसंख्या झाली ती बिनबाद मनोज सर 31, अजून कोणतीही विकेट गेली नाहीये, एक स्ट्रॉंग झोन असेल मला वाटतं नारायण या संघाकडे। अजून विकेट गेली नाही तर येणारे 6 चेंडू आणि धावा करायचे तुम्हाला 15 कल्पित। तर दोन्ही संघांना सूचना असतील तर सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळली जाईल याची नोंद घ्यायची। 6 चेंडू 15 धावा, येणारी वेळ आणि येणारे चेंडू सांगून जातील सामना कोणाच्या बाजूने जाईल। तर गोलंदाजी मार्कवर मला वाटतं असलान, पहिला चेंडू मला वाटतं वेदांत याचा अलाउंड द कार्पेटचा फटका, मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातो, एकदा पूर्ण होतोय।
आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आता मात्र 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. 5 चेंडू 14 धावा. धावसंख्या झाली ती 32. बिनबाद 32. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करताना असलान वाडकर. चांगली पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळते. वेदांत आणि प्रसाद याच्यामध्ये पुन्हा एकदा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण होतं. मला वाटतं पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण होईल. तर पहिल्या 3 चेंडूचा जर विचार केला, पहिला चेंडू जर आकुटप्याचा चेंडू होता, वेदांत याने मिड विकेटच्या दिशेने खेळून काढला. त्यानंतर मला वाटतं दोन चेंडूचा खेळ संपलाय आणि आता या चेंडूचा जर विचार केला तर मिड ऑनच्या दिशेने खेळून काढलाय. तर एकच धावसंख्या झाली ती मला वाटतं 33. आता मात्र 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. 4 चेंडू आणि 13 धावा. आता मात्र स्ट्राईकला आहे तो वेदांत याच्यावरती पूर्णपणे जबाबदारी असेल. एक मोठा फटका, सामना तुमच्या बाजूने जाऊ शकतो. फुल टॉस चेंडू, मला वाटतं स्लोअर पद्धत चेंडू होता. मिस टाइम फटका या ठिकाणी. आता मात्र निर्धाव चेंडू. आता मात्र 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची नोंद घ्यायची आहे. तर असलान याने ज्याप्रमाणे बॅटिंग केली त्याचप्रमाणे गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आकुटप्याचा चेंडू, मला वाटतं पंच 2 हात समांतर करून सांगतायत पवेलियनच्या दिशेने हा चेंडू वाईड आहे. आता मात्र कमबॅक करावं लागेल वेदांत याला. धावसंख्या झाल्या ती मला वाटतं 35. 3 चेंडू आणि 12 धावा. 12. आता मात्र मोठा फटका, मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. दोन्ही क्षेत्ररक्षक एकमेकांकडे बघत राहिले तोपर्यंत चेंडू 1 बाउन्स चौकार. धावसंख्या झाली ती मला वाटतं 38. आता मात्र 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. म्हणून सर 2 चेंडू 8 धावा. ज्या प्रेक्षकांना सामन्याची गरज होती, पाण्याची जी धमक होती, तो सामना या ठिकाणी पाहायला मिळतो. निर्णायक चेंडू आणि मला वाटतं मिस टाइम फटका. वेदांत याचा पूर्णपणे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु मला वाटतं स्लो पद्धत चेंडू होता. गोल्डन स्पॉटवर मनोसर चेंडू होता. नक्कीच अंकित, मी नक्कीच सांगेन अंकित सर की या ठिकाणी हा चेंडू इम्पॉर्टंट होता. क्रिकेटमधला एक महान अस्त्र आहे हा चेंडू, महत्वाचा आहे. आणि यानंतरचा शेवटचा चेंडू मात्र या गोलंदाजाने 9 टाकला तर त्यावरती सुद्धा धावा बनवू शकतात. आखिरी गेंद, बड़ा प्रहार तो आपने जरूर कर लिया है, बट अगर देखा जाए जिस तरह से थोड़ी सी गलती यासिन वाडकर ने की थी, इस मैच में 2 छक्के लगे थे, वही टर्निंग पॉइंट वहां पर बना. आज अगर देखा जाए जिस तरह से ये आखिरी गेंद के ऊपर छक्का. चलो मैच के अंदर चले जाते हैं. नेक्स्ट मैच रहेगा दड़े जेतापुर की टीम रहेगी, एक तरफ रहेगी टीम